धनुराशीच्या मित्रांनो, आज तुम्हाला भविष्य सांगण्यापूर्वी पुन्हा एकदा मला असा एक प्रश्न विचारू वाटतं की कधी असं तुम्हाला झालेलं आहे का की सगळं काही योग्य करत असूनही शेवटच्या क्षणी नशिबाने तुम्हाला साथ दिली नाही. इंटरव्ह्यू चांगले झाला पण निवड झाली नाही. व्यवसायात मेहनत केली पण अपेक्षित नफा मिळाला नाही. आणि नातं मनापासून जपलं पण समोरच्या व्यक्तीने तुमची किंमत ओळखली नाही. आणि मग मनात तुम्हाला एकच प्रश्न आला की माझी वेळ नेमकी कधी येणार आहे. ते धनुराशीच्या व्यक्तींचा स्वभाव वेगळाच असतो आणि ते पडले तरी पुन्हा उभे राहतातच. आणि निराश झाले तरी ते दुसऱ्यांना प्रेरणा देतात. स्वतःचं दुःख सांगत नाहीत पण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण प्रत्येक धनुराशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो की जेव्हा ती व्यक्ती स्वतःलाच विचारते की आता पुढे काय आहे. आणि जर तुम्हीही अशाच टप्प्यातून जात असाल ना तर खाली तुम्ही कमेंटमध्ये श्रीराम म्हणून लिहू शकता. कसं आहे, तुमच्या आयुष्यातील काही बंद दरवाजे उघडू शकतात पण त्याआधी काही कठीण निर्णयातून तुम्हाला जावं लागतं. आणि काही लोक कायमचे दूर जाणार आहेत आणि काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात येतील. आणि काही घटना तुम्हाला शिकवणार आहेत की प्रत्येक उशीर हा अपयश नसतो. कधी कधी तो योग्य वेळेची तयारी करून देत असतो ना. लक्षात घ्या, आता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जर विचार केला तर धनुराशीसाठी ग्रहगोचर असं आहे की मी जसं म्हणालो अष्टम स्थानातून गुरुचं गोचर आहे. रवीचं गोचर सध्या मिथुन राशीमधून होत आहे आणि शनीचं गोचर जे आहे ते मीन राशीमधून होत आहे. म्हणून संघर्ष, परिवर्तन आणि विजय या तिन्ही गोष्टी धनुराशीच्या बाबतीत घडणार आहेत. आणि सखोल पाहिले तर अनेक संकट मागे मोठ्या संधीही असतात ना. आता काय होतंय, षष्ठम भावातून मंगळाचं गोचर आहे आणि इथं शत्रू, स्पर्धा, कर्ज, आजार आणि दैनंदिन संघर्ष घडतात. आणि या भावातील मंगळ अत्यंत शक्तिशाली मानला जातो. याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात विरोधक तयार असतील पण त्यांच्यावर विजय मिळवण्याची शक्तीही तुमच्याकडे असते. मात्र अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या काळात वादविवाद, कोर्ट कचेरी किंवा तुमच्या ऑफिसमधलं राजकारण किंवा स्पर्धात्मक वातावरण वाढणार आहे. आणि काही वेळा तुम्हाला असंही वाटेल बरं का की मी माझं काम करतोय तरीही लोक मुद्दाम माझ्या विरोधात का उभे राहतात. आणि हे 6व्या भावातल्या मंगळाचं स्वरूप आहे. पण घाबरू नका, जो प्रामाणिक असेल ना त्याच्या शेवटी विजय होत असतो. आता आपण बोलूया 8व्या भावातील गोचर होणाऱ्या उच्च गुरुबद्दल. हा गुरु तुमच्या आयुष्यामध्ये अचानक बदल घडवून आणतो. काहींना कसं होतं, घटना सुरुवातीला त्रासदायक वाटतील पण काहींना जाणवेल की हेच माझ्यासाठी आयुष्यात योग्य होतं. अडकलेले प्रश्न सुटतात. जसं की काही रिसर्च असेल, विमा असेल, वारसा, काही परदेशी संबंधित कामं असतील. याच्यामध्ये तुम्हाला हा गुरु बाहेरून कमी पण आतून मजबूत बनवेल आणि ते काम पण तुमचं करून घेईल. आणि सप्तम भावातून सूर्याचं गोचर होत आहे ना. आता इथं काय होतं, नाती आणि भागीदारी या दोन्ही क्षेत्रांमध्ये जरा तुम्हाला थोडा तणाव जाणवू शकतो. व्यवसायामध्ये पार्टनर्स बरोबर मतभेद घडवून आणतो. म्हणून तुम्हाला असंही वाटतं की समोरची व्यक्ती मला समजून घेत नाहीये. म्हणून तुम्ही संवाद बंद करू नका. अहंकारापेक्षा कसं आहे, समजूतदारपणाला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. आणि आता कसं आहे, राहू आणि केतूचा प्रभाव पाहूया. कसं आहे, 3ऱ्या भावातला राहू तुम्हाला धाडस, नवीन कल्पना आणि जोखीम घेण्याची हिंमत देईल. पण घाईघाईने निर्णय घेणे, सोशल मीडियावरील वाद किंवा भावंडांशी मतभेद टाळा. कारण भाग्यभावातला केतू काही वेळा भाग्याची साथ कमी असल्यासारखी जाणीव निर्माण करतो. पण गुरु, वडील किंवा धार्मिक विचारांबद्दल सुद्धा तुमचा आदर वाढवून देतो आणि त्यांचा आशीर्वादही तुम्हाला मिळवून देत असतो. ही केतूचं लक्षण आहे. लक्षात घ्या, केतू काही तुमचं नशीब हिरावून घेत नाहीये. तो थोडासा अहंकार दूर करतो आणि कामावरती विश्वास ठेवायला शिकवतो. म्हणून कसं आहे, ह्या ग्रहस्थितीचा मला एक संदेश असा सांगू वाटतो की मंगळ तुम्हाला लढायला शिकवेल, रवी तुम्हाला नाती जपायला शिकवेल, केतू कर्माचे महत्त्व समजून देईल आणि उच्च गुरु प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभा राहील. म्हणून कोणत्याही परिस्थितीत तुम्ही घाबरू नयेच. हा काळ कठीण नक्की आहे पण योग्य निर्णय असतो, संयम असतो, सत्कर्म असतं. ह्याच्या जोरावरती तुम्ही अडथळ्यावरती मात करा ना, हे तुमच्यासाठी चांगलं राहील. आणि धनुराशीच्या व्यक्तींसाठी सर्वात विजय असतो ना मोठा, तो दुसऱ्यासाठी नाहीये. स्वतःची शंका घेण्याची वृत्ती, भीती याच्यावरती विजय मिळवणं हाच धनुराशीसाठी विजय असतो. तसंच करिअरच्या क्षेत्रात कसं आहे, आयुष्यात काही घटना घडू शकतात. तुम्हाला थोड्या त्रासदायक वाटतील पण पुढे जाऊन त्याच तुमच्या प्रगतीच्या कारक ठरणार आहेत. आता काही धनुराशीच्या व्यक्तींना काम करण्याच्या ठिकाणी असं वाटेल की मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय तरीही माझ्या विरोधामध्ये वातावरण तयार का होत जाते. आणि जर तुम्हालाही सध्या असा अनुभव येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये फक्त होय म्हणून अशी कमेंट देऊ शकता. जसं मी सुरुवातीला म्हणालो की षष्ठम भावातला मंगळ जो आहे ना तो गुप्त शत्रूही तयार करतो. कारण की ह्या काळात काय आहे, आता स्पर्धा वाढणार आहे.
आणि तुम्हाला स्वतःला वारंवार सिद्ध करावे लागेल. आणि कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात. तुमच्या छोट्याशा चुकाही मोठा मुद्दा म्हणून उपस्थित केला जाऊ शकतो. आणि काही वेळा असं वाटेल की मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय, तरी माझ्या विरोधात वातावरण का तयार केले जाते. आणि जर तुम्हालाही सध्या अनुभव येत असेल ना, तर कमेंटमध्ये खाली तुम्ही होय म्हणून लिहू शकता. मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या काळात तुमचे खरे शत्रू बाहेरचे नाही आहेत, तर मत्सर, तुमचं ऑफिसमधलं पॉलिटिक्स आणि गैरसमज असे असतील. म्हणून प्रत्येक ईमेल, प्रत्येक कागदपत्र आणि प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. कोणावरही आंधळा विश्वास तुम्ही ठेवू नये. आणि तुमच्या योजना पूर्ण होईपर्यंत त्या सर्वांसमोर सांगणे टाळा. आणि ज्यांना सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा किंवा बढतीची अपेक्षा आहे ना, त्यांच्यासाठी हा काळ मेहनतीनंतर यश मिळवून देणारा ठरेल. पण शॉर्टकटचा विचार मात्र करू नका, कारण अष्टम भावातला उच्च गुरु आहे ना, तुमच्या करिअरमध्ये अचानक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. अनेक वर्ष अडकलेले जे प्रमोशन आहे ना, रेंगाळलेले काही प्रोजेक्ट्स असतात किंवा अपेक्षेपेक्षा चांगली नोकरी असते ना, ती अचानक तुमच्या आयुष्यात येऊ शकते. आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी पण हा काळ थोडा डेव्हलपमेंटचा आहे, पण जोखीम समजून घेऊनच पुढे जावा. पार्टनरशिप करताना प्रत्येक अट तुम्ही लेखी स्वरूपात ठेवा आणि तोंडी आश्वासनांवरती कधी विश्वास ठेवायचा नाही. 7व्या भावातला सूर्य भागीदारीमध्ये काय करतो, अहंकाराने तयार झालेला संघर्ष तयार करतो. आणि समोरच्याचं पण म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे. संवाद आणि पारदर्शकता टिकवून ठेवली पाहिजे. लक्षात ठेवा, कसं आहे, ह्या काळात तुमच्या आयुष्यात 2 प्रकारचे लोक येतील. एक तर कसं आहे, जे तुमच्या प्रगतीमुळे आनंदी होतील आणि अशी माणसं आयुष्यात येणं फार कमी असतं. आणि दुसरं म्हणजे कसं आहे, जे तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतील. आणि दोघांनाही ओळखण्याची बुद्धी या काळात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. कारण की ग्रह स्पष्ट संकेत देत आहेत, लढाई टाळायची नाहीये, पण प्रत्येक लढाईत उतरूही नका ना. कारण कसं आहे, काही विजय शांत राहून मिळवू शकतात, चाणक्य नीतीचा जर अभ्यास करा वेळ असेल तर. आणि काही यश फक्त वेळ आल्यावरच मिळत असते. आणि जर तुम्ही संयम, शिस्त आणि प्रामाणिकपणा कायम ठेवला ना, तर नंतरचा काळ तुमच्या करिअरमधील सर्वात मोठ्या वळणांपैकी एकच ठरू शकत असतो. म्हणून मला कमेंटमध्ये सांगा की सध्या तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात. तुम्ही नोकरीमधल्या ताणात आहात का व्यवसायामधल्या ताणात आहात, का तुम्ही प्रमोशनची वाट बघत आहात, का स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात. आणि तुमच्या स्वइच्छेने कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. कुटुंब आणि वैवाहिक जीवनाचा विचार केला तर काहींसाठी मी थोडं स्पष्ट बोलतो की विरह राहण्याचे योग आधीपासून होते आणि पुढेही थोडे राहतील. मग कधी ते नोकरीच्या बाबतीत असतात, काही जण व्यवसायामुळे असतात, काही जणांचे मतभेद झालेले असतात जोडीदाराबरोबर, काही जणांची काही कौटुंबिक जबाबदारी असते. यामुळे ते विरहाचे योग तयार झालेले असतात आणि ह्या काळात ते थोडे जास्त वाढू शकतात. कसं आहे, ग्रहांपेक्षा तुमच्या संवादावरती तुम्ही भर देणं फार गरजेचं आहे. काही विवाहित व्यक्तींना असं वाटेल की आम्ही एकत्र आहोत पण मनाने दूर गेलेलो आहोत. कामाचा ताण असतो, आर्थिक जबाबदाऱ्या असतात आणि एकमेकांसाठी वेळ न काढल्यामुळे भावनिक अंतर वाढलेलं आहे ना. आणि लहान लहान गोष्टींवरून वारंवार वादही होऊ शकतात. विशेषतः कसं असतं, तुम्ही जोडीदाराला कमी लेखता किंवा त्यांच्या मतांकडे दुर्लक्ष करता. एक वाक्य आणि एक चुकीचा शब्द किंवा रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेक महिन्यांचा विश्वास डळमळीत करू शकतो. तसंच प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी संशय, हट्टीपणा आणि तिरसट बोलण्यापासून सावध राहिलं पाहिजे. अनेक समस्या कशा असतात, वास्तवात नसतात, त्या गैरसमजातून तयार झालेल्या असतात. आणि अविवाहित व्यक्तींसाठी जे आहेत ते विवाह योग ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहेत. स्वभाव, विचार, कुटुंब आणि भविष्य ह्या 4 गोष्टीचा तुम्ही व्यवस्थित संयमाने विचार करा तुम्ही, आणि मगच तुम्ही विवाहाकडे वळू शकता. अशा वेळी तुम्ही भावना आणि तात्पुरतं आकर्षण ह्याचा विचार न करता वास्तववादी विचार करणं फार गरजेचं आहे. काही काळजी घ्या, तुम्ही जोडीदाराशी संवाद बंद करू नका. रागाच्या भरात नात्यांमध्ये मोठे निर्णय घेऊ नका. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आणि कुटुंबातील आर्थिक विषय शांतपणे आणि स्पष्टपणे हाताळा. अहंकारापेक्षा नात्याला महत्त्व दिलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, कसं आहे, नाती तुटण्यामागं नेहमी मोठी कारण नसतात हो. कधी कधी न बोललेले शब्द आणि न समजलेली मन ही सर्वात मोठे कारण असते. आणि ह्या काळात जर तुम्ही एकमेकांपासून दूर गेला आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर अनेक तणाव आपोआप कमी होतील. म्हणून मला कमेंटमध्ये सांगा की सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी चिंता कोणती आहे. वैवाहिक जीवन आहे की प्रेम संबंध आहेत, का कुटुंबातील मतभेद आहेत, का मालमत्तेचा प्रश्न आहे. आणि तुमचे उत्तर तुमच्या इच्छेने तुम्ही कमेंटमध्ये लिहा. पुढे जर विचार केला आर्थिक बाबतीमध्ये, हा जरा थोडासा मंदीच्या दिवसामधला ट्रेंडिंग विषय झालेला आहे. पैशाचं नियोजन तुम्ही प्रॉपरली केलंच पाहिजे. 6व्या भावातला मंगळ कर्ज, स्पर्धा आणि आर्थिक जबाबदाऱ्या वाढवेल. काही जुने कर्ज
फिटले जातील, तर काहींना नवीन आर्थिक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात. म्हणजे घर, वाहन, आरोग्य किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मोठे खर्च अचानक समोर येऊ शकतात. आणि अनेक वेळा तुम्ही स्वतःलाच विचाराल की इतकी मेहनत करतोय, मग महिन्याच्या शेवटी बचत का होत नाही? आणि जर तुम्हाला हा अनुभव येत असेल ना, तर खाली बरोबर अशी कमेंट नक्की करा. पण मित्रांनो, या संपूर्ण चित्रात एक मोठा आशेचा किरण आहे की अष्टम भावातला उच्च गुरु, अडकलेले पैसे मिळतील, जुने आर्थिक वाद मिटू शकतील, जसं की विमा असेल, वारसा असेल, कर असेल, काही कमिशन असतील, अनपेक्षित काही सोर्सेस असतात, त्यातून पण लाभ मिळू शकतात. काहींना अचानक संधी मिळतील, आर्थिक संधी मिळतील, ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नसेल. मात्र कसं आहे, अचानक आलेला पैसा जो असतो ना, तो कायमचा असतो असे नाही आहे ना. म्हणून तो खर्च करण्याऐवजी योग्य ठिकाणी गुंतवण्याचा विचार करा. या काळात मित्र असेल, नातेवाईक असेल किंवा ओळखीच्या व्यक्तींना मोठी रक्कम उधार देणे तुम्ही टाळलं पाहिजे. आणि भावनेतून घेतलेले आर्थिक निर्णय पुढे पश्चातापाचं कारण बनू शकतात. भागीदारी व्यवसाय जो असतो की नाही, त्या व्यवसायामध्ये तुम्ही लिखित स्वरूपात नोंदणी करणं फार गरजेचं आहे. तोंडी तुम्ही कुणावर विश्वास ठेवू नका. आणि धनुराशीच्या व्यक्ती मनाने तर उदार असतात, यात शंका नाहीये, पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या उदारपणासाठी योग्य असेल असं नाहीये ना. या काळात ग्रह तुम्हाला पैसे कमवण्यापेक्षा पैसा सुरक्षित ठेवण्याचे शहाणपण शिकवत आहेत. कारण आज केलेली जे सेव्हिंग आहे, बचत आहे, ते उद्याच्या मोठ्या संकटात तुमचा सर्वात मोठा आधार होऊ शकतो. म्हणून मला तुम्ही तुमच्या इच्छेने कमेंटमध्ये सांगा की सध्या सर्वात मोठा खर्च कुठं होत आहे? घर, कर्ज, शिक्षण, व्यवसाय की आरोग्य? आता पुढे वळूया धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी. धनुराशीच्या विद्यार्थ्यांना हा काळ जरा संमिश्र वाटत आहे, कारण की षष्ठम भावातला मंगळ काय करतोय, स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांसाठी तो अत्यंत अनुकूल आहे. मेहनत घेतली तर यश वाढण्याची शक्यता वाढणारच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की नशिबापेक्षा तयारी जास्त महत्त्वाची असते. आणि अनेक विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की मी खूप अभ्यास केला आहे, करतोय, पण मी अजून जास्त पुढे जात नाहीये. दुसऱ्याशी काही तुलना करू नका तुम्ही, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास वेगळा असतो ना. आणि 8व्या भावातला उच्च गुरु जो आहे ना, तो संशोधन, PhD किंवा उच्च शिक्षण, अभियांत्रिकी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी चांगले परिणाम देईल. ज्यांना एखादा विषय कठीण वाटत होता ना, त्याच विषयात अचानक त्यांची चांगली समज निर्माण होईल. पण भाग्यभावातला जो केतू आहे ना, तो एकाग्रतेमध्ये थोडासा चढ उतार करून आणतोय. काय होतं की कधी विनाकारण तुम्हाला अभ्यासाची इच्छाच होणार नाही आणि गुरूंच्या मार्गदर्शनाकडे तुमचं दुर्लक्ष होऊन जाईल आणि तेच तुमची दिशाभूल ठरू शकतं. म्हणून तुम्ही नेहमी गुरु, जो तुमचा राशी स्वामी आहे ना, त्याला घट्ट धरून ठेवा. तो तुमचं आयुष्य तरून नेईल. मग ते गुरु देहातले असतील किंवा देहातले नसतील. आणि विद्यार्थ्यांना पण मला सांगू वाटतं की एकाग्रता हीच विद्यार्थ्यांची फार मोठी शक्ती असते आणि सातत्य ही दुसरी शक्ती असते. या दोनवरती जरी तुम्ही विचार केला, खास करून धनुराशीच्या व्यक्तींनी, तरी सुद्धा तुम्हाला कोणतीही परीक्षा पास करणं किंवा यश मिळवणं फार अवघड जाणार नाही. त्याच्या बाबतीत जर विचार केला की नाही, तर पुढील 20 दिवस जे आहेत त्याच्यामध्ये निष्काळजीपणा महागात पडू शकतो. कारण षष्ठम भावातला मंगळ काय करतो, शरीरात ऊर्जा भरपूर वाढवतो, पण त्याच ऊर्जेमुळे घाई, निष्काळजीपणा आणि थकवा वाढतो. आणि कामाच्या ओझ्यामुळे काय होतं, वेळेवर तुम्ही जेवण करत नाही, झोप अपुरी राहते आणि सतत धावपळ सुरू होत राहते. ह्याचा परिणाम हळूहळू शरीरावर दिसू शकतो. विशेषतः पचनाचे विकार होतात, ॲसिडिटी होते किंवा रक्तदाबातील चढ उतार होतात आणि दुखापतींकडे दुर्लक्ष पण होतं. त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना पण काळजीने वाहन चालवा. 8व्या भावातला गुरु मोठ्या संकटापासून संरक्षण देण्याची क्षमता ठेवतो, पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. वेळोवेळी तुम्ही वैद्यकीय चिकित्सा केली पाहिजेच. मित्रांनो, लक्षात घ्या, कसं आहे की ह्या काळात स्वतःसाठी थोडा वेळ काढा. कारण की तुमचे आरोग्य चांगले असेल ना, तरच तुम्ही कुटुंब, करिअर आणि स्वप्नांची जबाबदारी समर्थपणे पेलू शकता. म्हणून मला कमेंटमध्ये सांगा की सध्या तुम्हाला सर्वात जास्त त्रास कशाचा आहे? झोपेचा आहे का, मानसिक ताण आहे का, पचनाचा त्रास आहे का, शरीर दुखीचं आहे? तुमचे उत्तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. मला जाता जाता असं सांगू वाटतं की आज आपण ज्या व्हिडिओमध्ये आयुष्यातील वेगवेगळे पैलू पुढील 20 दिवसांसाठी चर्चेला घेतले, त्याचे सार जर सांगायचे झाले ना, तर हा जो काळ आहे ना, ठीक आहे, तुम्हाला थांबवण्यासाठी तर नसतोच, पण तुमची दिशा बदलण्यासाठी मात्र नक्की आहे. काही लोक तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहेत, काही स्वप्न थोडी उशिरा पूर्ण होतील, काही निर्णय तुमच्या मनाविरुद्ध तुम्हालाच घ्यावे लागतील, पण काही महिन्यानंतर मागे वळून पाहताना तुम्ही स्वतःला म्हणाल की जे घडलं ते माझ्यासाठी खूप चांगलं घडलं. आणि धनुराशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी शक्ती काय आहे की कितीही मोठं संकट आलं ना, तर ते पुन्हा नव्या आशेने उभा राहतात. ही आशा कधीच तुम्ही सोडू नका. कारण की ग्रह परिस्थिती बदलू शकतात, पण कर्म, संयम आणि आत्मविश्वास हे तुमचे खरं नशीब घडवतात.
आणि ह्या काळात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नसताना पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि रागावर मात्र नियंत्रण ठेवा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आणि ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे ना, त्यांचा विश्वास कधी तुटू देऊ नका. ह्या काळात तुम्ही हे सोपे उपाय करू शकता. दर गुरुवारी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता. त्याचबरोबर गुरुवारी तुम्ही गुरुच्या बीज मंत्राचा जाप करू शकता. शास्त्रात सांगितलेलं आहे की गुरुवारी पिवळे अन्न, हरभरा डाळ किंवा हळदीचे दान शुभ मानले जाते. आणि गुरु, आई वडील किंवा ज्येष्ठांचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या भाग्याला फळ देतील. कोणताही मोठा आर्थिक किंवा वैवाहिक निर्णय रागात घेऊ नका, गडबडीत घेऊ नका. आणि आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठी परीक्षा कोणत्या क्षेत्रात सुरू आहे? कुटुंब आहे का, नोकरी आहे का, पैसा आहे का, आरोग्य आहे? तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देऊ शकता. कदाचित तुमची कमेंट जी आहे की दुसऱ्या एखाद्या धनुराशीच्या व्यक्तीला धैर्य देऊ शकते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारातील धनुराशीच्या व्यक्तींना तुम्ही शेअर करू शकता. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.